मला आत्मदहन करायची तुम्ही परमिशन द्या. तुम्ही परमिशन नाही दिली, संयुक्त मोजणीला ज्या दिवशी तुम्ही येणार आहे आम्ही पेटवून घेणार आहे आणि खरंच पेटवून घेणार आहे. अभिजित पाटील तिथं ते झाडात कमिशन तिथे एजंट नेमले तर त्याच्या ह्यानं सगळा राडा उठलाय. त्या एजंटने आम्हाला फसवून आमच्या सह्या घेतल्या, ते चेक दिले ते आणि ती चुकीची माहिती सांगते. शेतकऱ्यांना वेळात काढायचं कमीत कमी राजकारण्यांनी तर करू नये. ज्याच्या जेव्हा आपण मोठं झालोय, ज्याच्या जेव्हा पत बघतोय, ज्याच्या जेव्हावर आपण जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, आमदार, खासदार जे झालंय त्या शेतकऱ्या जेव्हावर झालेल्या लोकांनी शेतकऱ्या घेतला निर्णय घ्यावा. त्या पालकमंत्र्यांना प्रत्यक्षात ह्यातून काय तर ढापला काढायचा असेल त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं किती हे आणि जे बाधित शेतकरी त्यांचं किती समर्थन आहे हे पाहिलं पाहिजे ना. कुठंतरी जिरायती भाग, दुष्काळी पट्टा हा बघितला पाहिजे. असं डायरेक्ट तुम्ही द्राक्ष पट्ट्यामध्ये 600-700 एकर एका गावातलं तुम्ही जर द्राक्ष पट्टा उद्ध्वस्त करायला लागला तर ते फार मोठं चुकीचं होतंय. नाही, विकास नाहीच म्हणता येत. कसा विकास होतोय? जर शेतकऱ्याला देश सोडेल लावून विकास कसा करणार तो? आज शेतकरी जिवंत नाही राहिला तर विकास कसला? कुठला विकास आहे? हे आमदार इथली काय म्हणते काय म्हणते ती लोक, जनता होती म्हणते जनता, पण शेतकऱ्याचा पूर्ण याला विरोध आहे. हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावं. इंजेक्शन पखालीला, आजार रेड्याला आपल्याला केंद्रातील शासन बदलल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही. जे जुने रस्ते आहेत त्याच्यावरून फक्त 25% वाहतूक होते, मग नवीन रस्त्याची गरज काय? शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चा काढले जातात आणि त्याच अनुषंगाने आता पंढरपूर तालुक्यातल्या करकम या गावामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढला होता. या भागातले, करकम भागातले आणि या इतर परिसरातले जे आपले बाधित होणार आहेत या शक्तीपीठ महामार्गामध्ये जे जमिनी जाणार आहेत ते अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी सतेज पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं पाहिजे. हा शक्तीपीठ का त्यांना नकोय, नेमकं काय त्यांच्या पाठीमागे अडचणी येत्या, तर शक्तीपीठाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सांगतात की या भागाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे, शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे असं सांगत असतं तरी पण शेतकरी त्याला सातत्याने विरोध का करतोय हे करता शेतकऱ्याकडून प्रामुख्याने जाणून घेतलं पाहिजे. आणि या भागामध्ये काय शेतकरी आलेत, काय त्यांचं म्हणणं आहे आपण खऱ्या अर्थानं जाणून घेऊया. काय शेतकरी म्हणतात? साहेब नमस्ते, कुठलं गाव? मगराज नेमगाव. काय परिस्थिती नेमकी शेतकऱ्याची? शेतकऱ्याला शक्तीपीठाच्या माध्यमातून विकास नकोय का? आपला शेतकऱ्याला त्याचा उपयोगच नाही. काय उपयोग आहे त्याचा? आपला माल जाईल दुसऱ्या ह्याला, म्हणजे माल जात नाही, काय नाही, मालच पिकला तर जाईल. साहेब नमस्ते, तुम्ही कुठं आलाय? मी करकमचाच आहे. करकमचा प्रॉपर आहे. तुमची काय बाधित जमीन जाणार आहे का त्यामध्ये? माझे आणि माझ्या चुलत्यांचे असे मिळून 30 एकर बाधित होते. त्यामध्ये जवळजवळ 25 एकर द्राक्ष बाग आहे. ती 100 फुटाची जवळजवळ 19 शेड आहेत आणि जनावरांचा गोठा, 4 मोठे टँक, 2 लहान टँक, असं एकूण ते बाधित होतंय. त्यामध्ये आमच्या चुलत्यांनी आणि वडिलांनी मिळून दुष्काळामध्ये द्राक्ष बागेला डोक्यावर घागरीनं पाणी घातलेलं आहे आणि ते सगळं बागायत करायला आम्ही नवभारत नाला उजनी कॅनलवरून जवळजवळ 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून पाईपलाईन आणलेले आहेत. ह्याच्यात जर शेत जमीन गेली तर त्या पाईपलाईनचं काही होणार नाही. आम्हाला तेवढंच क्षेत्र जर दुसरीकडे कुठं एका ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला जे आज उजनी धरणातील जे विस्थापित म्हणून आहेत तशी जगाची वेळ आमच्यावर विस्थापित म्हणून येणार आहे. आमदार साहेब तर व्हायला पाहिजे म्हणते. आमदार साहेबांना चुकीची माहिती मिळालेली आहे. आमदार साहेब आमच्या त्या बाधित क्षेत्रात येऊन गेलेले आहेत. त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणची परिस्थिती बघितलेली आहे. आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की हा शक्तीपीठ रद्द नाही झाला तर याची कमीत कमी अलाइनमेंट बदलू. शक्तीपीठ रद्द करण्यासाठी सरकारला ते जाब विचारणारच आहेत. सरकारला जाब विचारायचे. शक्तीपीठ शेतकऱ्यांना का नकोय? देशाचा किंवा आपल्या इथल्या भागातला विकास झालेला नकोय शेतकऱ्याला इथल्या? खरं बघायला गेलं तर शक्तीपीठ हा किती गरजेचा आहे ह्याच्याबद्दल तुम्ही जर माध्यमातून पाहिलं तर बरेच लोक सांगतायत की जे जुने रस्ते आहेत त्याच्यावरून फक्त 25% वाहतूक होते, मग नवीन रस्त्याची गरज काय? हा जो लोकांमध्ये जो संभ्रम आहे हा पहिल्यांदा शासनानं दूर करावा. आणि ह्या ज्या गोष्टी जर का घडणार असतील तर मग तुम्ही लोकांना विश्वासात न घेता का करताय? रात्री अपरात्री येऊन तुम्ही सर्वे करताय, लोकांना विचारात न घेता तुम्ही अधिसूचना काढताय. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात का? तर नक्की येऊ शकतात. लोकांना विश्वासात न घेता तुम्ही काम करत असाल तर भविष्यात नक्कीच हा झालेला भस्मासूर, जो शासनाला झालेला भस्मासूर आहे हा थांबला पाहिजे.
आणि हा थांबण्यासाठी मी तर म्हणेन इंजेक्शन पखालीला आजार रेड्याला आपल्याला केंद्रातील शासन बदलल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सांगितलं ते सगळं. मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आत्ताच शेट्टी साहेबांनी सांगितलं की ड्रीम प्रोजेक्ट ह्यांना असे ड्रीम का पडतात ज्यात लोकहित नाही. मी काय म्हणतोय, ज्यात लोकहित आहे असे ड्रीम का पडत नाही. नद्याजोड प्रकल्प करा. जे इतर रस्ते, जे ग्रामीण भागातील रस्ते खराब झालेले आहेत ते रस्ते दुरुस्त करण्याचे ह्यांना स्वप्न का नाही पडत. बरीचशी गावं आज पाण्यापासून वंचित आहेत, त्या गावांना पाणी देण्याचं स्वप्न ह्यांना का पडत नाहीत. मग ह्या गोष्टी जर का पाहिल्या, असे जर का प्रोजेक्ट तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुढे ढकलत असाल, रेटत असाल, लोकांच्या हिताचे नसणारे प्रोजेक्ट रेटत असाल, तर हे महाराष्ट्रासाठी आणि ह्यातील महत्वाची अजून एक गोष्ट, हा प्रोजेक्ट हा 0 पैसे असताना शासनाकडे टोटल लोन काढून केला जातो. म्हणजे कितपत योग्य आहे तुम्ही पण पहा. आणि हा प्रोजेक्ट कसा थांबवता येईल ह्याच्याबद्दल मी माननीय आमदार साहेबांनी पण आम्ही विनंती केलेली आहे आणि माननीय आमदार साहेबांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. त्यांनी आमचा विधानसभेत प्रश्न मांडण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या काळात ते आमचा प्रश्न मांडतील ह्याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आमचे आमदार साहेब हा प्रश्न आमच्यासाठी मार्गी लावतील. आमदार साहेब आमच्यासाठी हा प्रश्न मार्गी लावतील असं देखील या ठिकाणी सांगण्यात येते. तुमचं गाव कुठलं? काय लोकांची प्रतिक्रिया आहे शक्तीपीठाविषयी? शक्तीपीठ झाला पाहिजे, तुम्ही विरोध करताय, पण काय कारण आहे त्या पाठी विरोध करण्यापाठी? रोड नको जायला. देशाचा विकास झाला पाहिजे. कशाला विकास होतोय? काय सुद्धा होत नाही. काय होणार आहे विकास? रस्ता होणार आहे, 350 फूट रुंद आहे रस्ता. शेती जाती लोकांची, इकडे 10 गुंठ तिकडे 10 गुंठ, कोण कोणाला जाऊ देत नाही. काय होणार आहे? आमचं अडचण आहे मोठी. अडचण मोठी आहे. नमस्ते. नमस्ते. तुमचं गाव कुठलं? मी तुळशीगावचा आहे. बरं, तुमच्या गावात जाणार आहे रस्ता? जाते. चांगला आहे उलट गावात एवढा मोठा रस्ता. अजिबात चांगलं नाही. माझी एक त्या तळ्यापाशी विहीर आहे आणि तळ्यापासल्या विहिरीवर माझं 20 एकर बागायत आहे. द्राक्षाची बाग 7 एकर बाग आहे त्याच्यावर आणि ती विहीर जाते आणि तिथलं 1 एकर जातो. त्याच्यामुळे मला ही नको आहे. बर, आता इथले आमदार म्हणतात झाला पाहिजे अभिजित पाटील, परत पालकमंत्री म्हणतात झाला पाहिजे. अभिजित पाटील तिथं ते झाडात कमिशन तिथे एजंट नेमले तर त्याच्या सगळा राड उठलाय. त्या एजंटने आम्हाला फसवून आमच्या सह्या घेतल्या, ते चेक दिले ते आणि ती चुकीची माहिती सांगते. चुकीची माहिती सांगते. हे आमदार इथली काय म्हणतात? काय म्हणते ती लोक, जनता होऊ दे म्हणते जनता, पण शेतकऱ्याचा पूर्ण याला विरोध आहे. हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावा आणि रस्ता कॅन्सल. पैसा मिळवून भरपूर काय मोजके म्हणजे बोटाव मोजणे एवढे शेतकरी काय कर्ज बाजार झाले जाऊ द्या म्हणते. कर्ज बाजार झाले ती जाऊ द्या म्हणते. असं किती आहे ती बोटाव मोजणे? थोडे मोजके आहे ती. त्यामुळं शेतकरी विरोध राहणार आहे. पूर्ण 90% शेतकऱ्याचा विरोध आहे. 10% समर्थन असलं तरी देवाभावाने थोडा विचार करावा. बर, देवाभाऊनी विचार करावा अशी प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं बघायला मिळते. अजून काय लोक? दादा नमस्ते. नमस्कार. मी पेही गावातून आलोय. तुमच्या पण भागात आहे रस्ता? हा, आमच्या गावातून जातोय. आमच्या गावातून भीमा नदी आहे. भीमा नदीच्या 1,500 फुटावरून हा रोड जातोय. त्यामुळे पूर्णपणे आमच्या गावातील पाईपलाईन जे आहेत त्या पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत आणि आमचं म्हणजे आमच्या वाडवडिलांनी जे कष्ट करून जे शेती पिकवले आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून हा आमचा भाग ओळखला जाईल आणि आम्हाला इकडे जरी जायला ऊस तोडायला वगैरे दुसऱ्या भागात जावं लागेल. काय नमस्ते. तुमचं कुठलं गाव? करकम. तुमच्या भागातून जाणारे शक्तीपीठ हा तुमच्या शेतातून? हो, आमच्या शेतात. काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांची किंवा महिला म्हणून काय वाटतं शक्तीपीठ? आम्हाला इथनं नकोच आहे शक्तीपीठ. काय कारण त्या पाठीमागे नाही जायचं? कारण म्हणजे आमची शेती सगळी जाती, आम्ही कुठे जायचं? मग सरकार काहीतरी योजना करेल त्याच्यावरती काय केलं तरी आम्ही कुठे जायचं? सगळं शेती केल्यावर काय करायचं आम्ही? कसं जगायचं? काय शेतकरी म्हणतात की मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे, मोठा पैसा शेतकऱ्याला देणार आहे? नाही, पण काय नाही, आम्हाला नकोच आहे. पैसा नकोय. नको. त्या ठिकाणी सांगितलं जाते. अजून काय लोक आहेत ते काय म्हणतील बघू. शेतकरी संघटने लोक आहेत. साहेब नमस्ते. 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 लांडीवरती संघटनेचा बिल्ला आहे. सुरुवातीला सांगा संघटनेची काय प्रतिक्रिया आहे? संघटनेचं काय, शेतकरी त्याचा निर्णय व्हायला पाहिजे. सगळं काय, शेतकऱ्याची जर शेतीच राहिली नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं हे मोठा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आता शेतीचा प्रश्न तुम्ही बघितला असेल, नोकरदार आपण कोरोना काळात बघितलं पाठीमागं, नोकरी करणारा पुण्यातल्या लोकांना, मुंबईतल्या लोकांना जर गावाकडे यायचं म्हणलं, ज्यांना शेतीच नाही अशा लोकांना चिलारीत राहावं लागलं. म्हणजे अशी वाईट परिस्थिती येऊ शकते. आज जर 1-2 एकरवाला शेतकरी जर नष्ट झाला तर त्या शेतकऱ्याने उद्या भविष्यात काय करायचं?
पण इथले तुमचे आमदार असतील, अभिजित पाटील असतील किंवा पालकमंत्री असतील, मग झाला नाही पाहिजे. त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्यांनी सुद्धा विचार करतील. आता शेतकऱ्यांचं मत जाणून त्यांनी सुद्धा याच्यावर काहीतरी निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. मग सरकारचा किंवा या विकासाला तुमचा विरोध कशासाठी? नाही विकास नाहीच म्हणता येत. कसा विकास होतोय? हा. जर शेतकऱ्याला देशोधडीला लावून विकास कसा करणार तो? आज शेतकरी जिवंत नाही राहिला हा. तर विकास कसला? कुठला विकास आहे? मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला काय शेतकरी सांगतात पैसे मिळाले त्यामुळे झाला पण पाहिजे. नाही नाही, हे बोलथाप आहे त्या. आणि शेतकऱ्याला आमिषाला बळी पाडून शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं कमीत कमी राजकारण्यांनी तर करू नये. ज्याच्या जेव्हावर आपण मोठं झालोय, ज्याच्या जेव्हावर पतं भोगतोय, हा. ज्याच्या जेव्हावर आपण जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, आमदार, खासदार ज्यांनी झालंय शेतकऱ्याच्या जेव्हावर झाले ते. शेतकऱ्या जेव्हावर झालेल्या लोकांनी शेतकऱ्या हिताचा निर्णय घ्यावा. शेतकऱ्याच्या हिताचा सगळ्यांनी निर्णय घेतला माझी चर्चा आहे. साहेब नमस्ते. नमस्कार. तुमचं काय नाव? राजकुमार हराळे. तुम्ही कुठे राहताय? मी करकम मधला बाधित शेतकरी आहे. तुमची किती जाती शेती? आता मी पहिल्यांदा काय करतो, माझं नंतर सांगतो. हा हा पण पहिल्यांदा मला माझ्या गावात सांगायचं. हा बोला. हा माझ्या गावामध्ये 485 एकर क्षेत्र बाधित आहे, करकम गावामध्ये. एका गावामध्ये हा. एका गावामध्ये हा. तिथं मोठा रोड इंटरचेंज पडलाय आणि रोड इंटरचेंज अशा ठिकाणी पडलाय जिथं फार मोठा द्राक्ष पट्टा आहे. तर द्राक्ष किती जाती बाबा? ठीक आहे, 10 एकर 5 एकर गेले आम्ही समजून घेतलं असतं. आमच्या गावामधले 230 एकर द्राक्षेवरती ही कुऱ्हाड पडणार आहे. बर हा. कुऱ्हाड. त्याच्यानंतर अप्रत्यक्षपणे बाधित क्षेत्र हे प्रत्यक्ष झालं 230 एकर. अप्रत्यक्ष म्हणजे कसं, आता आमच्या कॅनल वरून उजनीच्या डाव्या काल्यावरून आम्ही पाईपलाईन आणल्या. हा हा हा. तर त्या पाईपलाईन आणून आम्ही शेती करत आहे. बरोबर. आमचं वैयक्तिक आम्हाला फक्त 10% पाणी, फक्त 10%. आणि ह्या पाईपलाईन आम्ही शेकडो पाईपलाईन करकम मध्ये आणल्या आमच्या उत्तर पूर्व भागामध्ये. आणि आम्ही तिथं द्राक्ष पट्टा फुलवला होता. आणि तिथं प्रत्यक्षपणे म्हणजे ही पाईपलाईन फुटल्यामुळं जवळजवळ आमचं 534 एकर एक्स्ट्रा, म्हणजे 230 आणि 534 तुम्ही हिशेब करा किती असंख्य फार मोठं हे नुकसान आहे. तर हे नुकसान तुम्ही टाळलं पाहिजे. आणि हे नुकसान टाळत असताना देवेंद्र फडणवीस हा एकमेव हेच व्यक्ती ह्या गावाला वाचवू शकते अशी माझी ठाम भूमिका आहे. त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण मला काय म्हणायचं, ठीक आहे आता तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण तुम्ही हे ड्रीम प्रोजेक्ट करत असताना कुठंतरी जिरायती भाग, दुष्काळी पट्टा हा बघितला पाहिजे. असं डायरेक्ट तुम्ही द्राक्ष पट्ट्यामध्ये 600-700 एकर एका गावातलं तुम्ही जर द्राक्ष पट्टा उद्ध्वस्त करायला लागला तर ते फार मोठं चुकीचं होतंय. आणि ह्याच्यामध्ये इथले जे स्थानिक पुढारी आहेत, हे इथले लोक असतील, आमदार पण मध्ये झाला पाहिजे म्हणते शक्ती. हो झाला पाहिजे, ठीक आहे झाला पाहिजे, पण तुम्ही दुष्काळी पट्ट्यातून करा. आमच्यावरती असं फार मोठं हे संकट आहे, हे तुम्ही टाळू शकताय. तुम्ही आमचे प्रश्न विधानसभेत मांडा. आम्हाला तुम्ही आमचे 4-5 शेतकरी आहेत त्यांना तुम्ही घेऊन जावा फडणवीसांकडे. तिथं आम्ही आमचा मुद्दा मांडतो. आम्ही मांडतो, तुम्ही घाबरत असाल तर आम्ही मांडतो. आता माझं वैयक्तिक नुकसान सांगतो. वैयक्तिक नुकसान माझी 65 एकर रान आहे. त्याच्यामधलं 55 एकर क्षेत्र जाते. त्याच्यामध्ये 55 एकर जाते. फार मोठं नुकसान, उद्ध्वस्त आहे मी. आणि त्या 55 एकरामध्ये 38 एकर द्राक्षे, 9 एकर केळी आहे. 7 किलोमीटर अंतरावर मी 4 पाईपलाईन आणले ते. एका पाईपलाईनचा खर्च माझा 30 ते 32 लाख आहे. आणि मी 4.5 एकर ह्याच्यावरती मी शेततळ केलंय. आणि तिथं पाणी साठवून मी द्राक्ष शेती करत होतो. ते तरुण आहे, आम्हाला आत्मदहन करायची तुम्ही परमिशन द्या. तुम्ही परमिशन नाही दिली, संयुक्त मोजणीला ज्या दिवशी तुम्ही येणार आहे आम्ही पिटवून घेणार आहे. आणि खरंच पिटवून घेणार आहे. ही खरं तर शेतकऱ्याची भावना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं शक्तीपीठ महामार्ग जो देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय, परंतु तो ड्रीम प्रोजेक्ट शेतकऱ्याच्या शेतातून उभ्या पिकातून जाणार असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी राजा कुठंतरी याच्याविषयी विरोध करताना आपल्या चित्र बघायला मिळतं. या खऱ्या अर्थानं आता करकम मधलाच मोठा विषय शेतकऱ्यांनी सांगितला. स्वतःची 65 एकर जमीन या ड्रीम प्रोजेक्टमुळे, म्हणजे एखाद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर शेतकरी जर उद्ध्वस्त होत असेल तर त्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खऱ्या अर्थानं हा जोडणारा रस्ता सांगितला जातो शेतकऱ्यासाठी आहे, परंतु त्याचा शेतकऱ्याला काहीच फायदा होणार नसल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. या खरं तर सरकार असेल किंवा या भागातले अनेक प्रश्न आहेत. शक्तीपीठ जरी प्रश्न असला त्यासोबत इथले बाकीचे खेडेगावातले रस्ते आहेत, वाडी वस्त्यावरचे रस्ते आहेत, पानंद रस्ते आहेत, गावात 2 गावाला जोडणारे रस्ते आहेत, त्यासोबत पाण्याचा प्रश्न आहे. सध्याला लाईटीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि हे सगळं प्रश्न बाजूला सोडून जर तुम्ही शक्तीपीठाचा घाट या भागामध्ये रचत असताल तर शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारला कर्जमाफीच्या विरोधात विचारलं गेलं तर सरकार सांगतंय की आमच्याकडे पैसे नाहीत, परंतु शक्तीपीठाला जर सरकार कुठनं पैसे आणते हा प्रश्न शेतकरी या ठिकाणी उपस्थित केला जातोय. खऱ्या अर्थानं सगळ्या शेतकऱ्यांची विनंती करण्यात येते की हा शक्तीपीठ त्वरित थांबला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्याचा प्रचंड आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागेल. कॅमेरामन शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, करकम.